शिंदखेडा तहसीलमधील विजय स्मारकाची दुरवस्था गांधीगिरी पार्ट 8 मधून अरुण देसले यांनी भेदले प्रशासनाचं लक्ष। शिंदखेडा येथील तहसील कार्यालय परिसरात मंडळ अधिकारी कार्यालयाजवळ सन 1918 साली उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक विजय स्मारकाची सध्या अत्यंत दुरवस्था झाली आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त साजरा होणाऱ्या हुतात्म्या दिवशी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली जाते। मात्र या महत्त्वाच्या दिवशीही शिंदखेड्यातील विजय स्मारकाकडे शासन प्रशासनाचं दुर्लक्ष दिसून आले। स्मारकाचा परिसर अस्वच्छ असून काही ठिकाणी त्याचा गैरवापर होत असल्याचं चित्र आहे। आजवर स्मारकाच्या देखभाल व देखरेखी अभावी साधे पुष्पहार अर्पण करण्याची व्यवस्था नसल्याचं आढळून आले। या पार्श्वभूमीवर शिंदखेडा शहरातील सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी आपल्या गांधीगिरी पार्ट 8 या उपक्रमातून या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले। हुतात्मा दिनाचा औचित्य साधत अरुण देसले यांनी रोजंदारीने व स्वतः पुढाकार घेऊन विजय स्मारक परिसरात साफसफाई केली। त्यानंतर शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गुरव यांच्या हस्ते स्मारकावर पुष्पहार अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी सुनील बडगुजर, चंद्रकांत गोदवाणी, कैलास मराठे, ॲडव्होकेट रितेश महिरे, प्रशांत मराठे, भूषण मराठे, गोलू देसले यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। दुसऱ्या महायुद्धातील विजयाचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेले हे विजय स्मारक सुमारे 6 बाय 12 फूट आकाराचे व 10 फूट उंच अखंड दगडात कोरीव काम केलेले आहे। यापूर्वी या स्मारकाजवळ नियमित साफसफाई व पूजा दिवा लावण्याची परंपरा होती। मात्र काळाच्या ओघात व आधुनिक सुविधायुक्त कार्यालयांच्या उभारणीत या ऐतिहासिक स्मारकाकडे दुर्लक्ष झाले। विजय स्मारकाचं सुशोभीकरण करून येथे दरवर्षी हुतात्मा दिन साजरा करण्याची मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। प्रशासन व शासन याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देतात याकडे शहरवासियांचं लक्ष लागले आहे। दरम्यान गांधीगिरीच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या अरुण देसले यांच्या कार्याचं शहरभर कौतुक होत आहे। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत, शिंदखेडा। 1918 साली दुसरे महायुद्ध झाले ते आपल्या देशातील जवान जे शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ 1918 साली विजय स्मारक बनवले गेले, तेही तहसील कचेरीच्या आवारात। आजपर्यंत त्याच्यावर प्रशासनाने शासनाने दुर्लक्ष केलं। याची हाईट खूप उंच होती, आम्ही लहानपणी पाहिलं आहे। याचा इतिहास आमचा जन्मच 1977 झाला आहे। फार जुना विषय आहे। इतिहासाला अजरामर ठेवण्याचे काम शासनाचे प्रशासनाचे होते, परंतु याच्यावर आजपर्यंत दुर्लक्ष केलं। आज आम्ही सर्व गावकरी मिळून, आमचे गावातील नागरिकांनी मिळून आज शहीद दिनानिमित्त आणि महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही या परिसराची साफसफाई करून त्याला पाण्याने स्वच्छ धुवून आज आम्ही आपल्या देशातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली। आणि अशा या गोष्टी आहेत, याच्यावर शासनाने मुख्यतः माननीय तहसीलदार साहेबांचं याच्यावर लक्ष असायला पाहिजे होतं, पण आजपर्यंत कोणत्याही तहसीलदारांनी किंवा शासनाने प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं नाही। हे मी लक्ष वेधण्यासाठी आणि शहीदांना स्मरण करण्यासाठी आजचा आम्ही हा उपक्रम राबवला। जय हिंद, वंदे मातरम।